डहाणू तलासरी तालुका कला क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डहाणू तलासरी तालुका कला क्रीडा महोत्सव 2026 ला शनिवार दिनांक 1 फेब्रुवारीपासून मोठ्या उत्साहात प्रारंभ झालाय। हा महोत्सव 1 ते 4 फेब्रुवारी 2026 या कालावधीमध्ये विविध मैदानांवर आयोजित करण्यात आला आहे। या महोत्सवात तालुक्यातील युवक युवती, महिला, लहान मुले तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध खेळ, सांस्कृतिक आणि मैदानी स्पर्धांचं आयोजन करण्यात आलंय। पहिल्याच दिवशी खेळाडू आणि प्रेक्षकांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली। कार्यक्रमाचं वेळापत्रक दिनांक 1 फेब्रुवारी रोजी बस डेपोजवळ मैदानावर कबड्डी, चित्रकला, खेळणी, रस्त्यावरील खेळ, मुले-मुली या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलंय। उद्घाटन कार्यक्रमानिमित्त सर्व सहभागी खेळाडूंना सायंकाळी 9 वाजता मैदानावर उपस्थित राहणं अनिवार्य करण्यात आलंय। दिनांक 2 फेब्रुवारी रोजी खो-खो, रोप स्किपिंग, लांब उडी, थ्रोबॉल आणि टेकिंग या स्पर्धा रंगणार असून सकाळी 8:30 वाजता रिपोर्टिंग आणि 9 वाजता स्पर्धेला सुरुवात होणार आहे। दिनांक 3 फेब्रुवारी रोजी अदानी मैदानी बस डेपोजवळील मैदानावर क्रिकेट, मुले, सर्व वयोगट, बुद्धिबळ, कॅरम, महिला क्रिकेट, खुला गट तसेच नृत्य स्पर्धांचं आयोजन करण्यात आलंय। या स्पर्धा सायंकाळी 4 वाजता सुरू होतील। या कला क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, स्थानिक कलागुणांना चालना देणे आणि युवकांमध्ये आरोग्यदायी स्पर्धात्मक भावना निर्माण करणे हा मुख्य उद्देश असल्याने आयोजकांनी सांगितलं। या कार्यक्रमासाठी उपजिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी विशाल खत्री, उपविभागीय पोलीस अधिकारी अंकिता कंशे, नगराध्यक्ष राजेंद्र माळी, तहसीलदार सुनील कोळी, नवनिर्वाचित नगरसेवक तसेच चंद्रकांत घोरखणा, लहान डौंडा डळ, सुनीता शिंगडा आदी मान्यवर उपस्थित होते। तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या महोत्सवाचा आनंद घ्यावा असं आवाहन आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी केलं आहे। विकास समाचार न्यूजसाठी कल्पेश दळवी, डहाणू।